Okay, today we are going to see the two important point of jurisprudence, that is scope of jurisprudence and contents of jurisprudence. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा नेमका स्कोप काय आहे, ज्युरिस्प्रुडन्स मध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो आणि कुठल्या अभ्यासाचं या ज्युरिस्प्रुडन्सशी संबंधित आहे. जसं आयपीसी हा वेगळे ऑफेन्सेस, त्यांची पेनल्टी आणि त्यांचे इन्ग्रेडियंट तसेच थिअरीज ऑफ पनिशमेंट याच्या संदर्भात आहे. किंवा लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर आपण बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट हा जे वेगवेगळ्या प्रकारचे अग्रीमेंट्स आहेत, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट आहे, जनरल कॉन्ट्रॅक्ट आहे, याच्या संदर्भात आहे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे फॉर एक्झाम्पल फॅमिली लॉ आहे, तर फॅमिली लॉ देखील फॅमिली संदर्भात आहे किंवा सक्सेशन संदर्भात आहे, फॅमिली कशी स्थापन करायची त्याच्या संदर्भात आहे. तर ज्युरिस्प्रुडन्स मध्ये नेमका कशा संदर्भात आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ज्युरिस्प्रुडन्सचा नेमका स्कोप काय आहे ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अमोल सोनावले प्लीज म्यूट करा तुमचा माईक. अमोल सोनावले. आकाश म्यूट करतात. केलं सर. ओके, हा, कोणीही चुकूनही आपला माईक ऑन करू नका प्लीज. ओके, 29 स्टुडंट्स आर देअर. तर आपण स्कोप बघणार आहोत. स्कोप म्हणजे काय, तर एम्बिट किंवा त्याचा एक्सटेंट किंवा कुठपर्यंत हा ज्युरिस्प्रुडन्सचा जो काही विषय आहे हा कुठपर्यंत जातो. जसं फॅमिली असेल तर फॅमिली पर्यंत फॅमिली लॉ जातो, किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट असेल तर इंडस्ट्री आणि त्या संदर्भातले डिस्प्यूट जे असतील त्याच्या संदर्भात असलेला कायदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, किंवा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, जिथे कुठे कन्झ्युमर आहे आणि तिथे कुठे कन्झ्युमरच्या संदर्भात अडचणी असेल त्या ठिकाणी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट येतो. त्याचप्रमाणे पीसीपीएनडीटी ऍक्ट, प्री कन्सेप्शन प्रीनाटल डायग्नोसिस टेक्निक्स, प्रिव्हेन्शन अँड प्रोहिबिशन ऑन यूज ऍक्ट. तर हे ऍक्ट स्पेशल करण्याकरता आहे. मग तसा जो काही ज्युरिस्प्रुडन्स हा विषय आहे हा नेमका कशासाठी आपल्याला शिकायचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. तर स्कोप म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो स्कोप म्हणजे एम्बिट किंवा एक्सटेंट. अप टू व्हॉट एक्सटेंट या ज्युरिस्प्रुडन्सचा जो काही स्कोप आहे, त्याची जी पोहोच आहे, त्याचा जो काही आवाका आहे, त्याचा जो काही एक्झॉस्टिव्हनेस आहे हा कुठपर्यंत आहे. तर ज्युरिस्प्रुडन्सचा जो काही स्कोप आहे हा स्कोप अनलिमिटेड असा आहे. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स हा विषय अजूनही कोडिफाईड केलेला नाहीये किंवा कुठल्याही पार्लमेंटमध्ये त्याच्या संदर्भात कायदा झालेला नाहीये. तर ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, इट इज अ इन्व्हेस्टिगेशन आहे. आपण बघितलं ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याचबरोबर ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, एक फिलॉसॉफी आहे. आणि थोडक्यात काय, दिस इज अ रिसर्च इन टू द फील्ड ऑफ लॉ. म्हणजेच तर लॉ मध्ये जे जे काही वेळेनुसार बदल होत जातील, जे जे काही चेंजेस होत जातील, ते सगळे चेंजेस मॅच करण्याकरता आपल्याला या ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स ही एक्सपांडिंग ब्रांच आहे. ज्युरिस्प्रुडन्सला काय म्हणायचं, इट इज अन एक्सपांडिंग ब्रांच ऑफ लॉ. वाढत जाणारी अशी ती विद्याशाखा आहे, कुठेही तिला मर्यादा नाही, कुठेही ती एका ठिकाणी थांबलेली आहे असं दिसून येत नाही. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स ज्या ज्या वेळेस लॉ मध्ये एखादा काही प्रॉब्लेम येईल, व्हेनेवर लॉ or law agency or law enforcing agency faces any problem, to that problem jurisprudence has to find an answer. ज्यावेळी एखादा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी ज्युरिस्प्रुडन्सच्या माध्यमातून आपल्याला उत्तर शोधावं लागेल, उत्तर शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर उद्या अशी कंडिशन झाली की 138च्या केसेस खूप आल्या कोर्टामध्ये, अनलॉक झाल्यानंतर संपूर्ण सपोज लॉकडाऊन संपूर्णपणे खतम केला आणि अनलॉक केली सगळी सिच्युएशन. आता ह्या 4 महिन्याच्या दरम्यान ज्यांनी कोणी एकमेकांना चेक दिले असतील ते चेक बाउन्स झाले आहेत, किंवा 138च्या अनेक केसेस दाखल करायच्या आहेत. तर त्या केसेस दाखल करून घ्यायच्या का, की त्याला एक्सटेन्शन द्यायचं. होम लोन असेल किंवा इतर लोन आहे त्याच्यावर आम्ही इंटरेस्ट भरायचं का, कारण आपला पगार बंद होता, जे काही एम्प्लॉयमेंट आहे ते एम्प्लॉयमेंट बंद होतं आणि म्हणून आमच्याकडे कुठल्याही प्रकार उत्पन्नाचं साधन नव्हतं, सोर्स ऑफ इन्कम नव्हतं. आणि म्हणून आम्हाला जो काही इंटरेस्ट आहे किंवा व्याज आहे हे माफ करून मिळावं किंवा अनुदान वाढवून मिळावं, अशी मागणी समाजातून केली जाईल. मग काय होईल,
प्रॉब्लेम तयार होतील आणि ह्या प्रॉब्लेमवर हे सगळे प्रॉब्लेम हे लॉचे प्रॉब्लेम असतात आणि त्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि ते उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या ज्युरिस्प्रुडन्सची मदत होते. कारण ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? इट इज इन्व्हेस्टिगेशन, इट इज अ फिलॉसॉफी अँड इट इज अ रिसर्च ऑफ लॉ. आणि म्हणून ह्या ज्युरिस्प्रुडन्सला अत्यंत महत्व असल्याचं दिसून येतं. नाउ कमिंग टू द पॉइंट, व्हॉट इज द एक्झॅक्ट स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स? तर स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स हॅज बीन ब्रॉडन्ड थ्रू आउट इयर्स. म्हणजे वर्षानुवर्ष, युगानुयुगे किंवा जो काही कालावधी जातोय सिन्स ह्युमन इन्सेप्शन, मानवी समाज निर्माण झाल्यापासून जे जे काही डेव्हलपमेंट होत आहेत त्या सगळ्या डेव्हलपमेंट, समाजाच्या संदर्भातल्या डेव्हलपमेंट, वैयक्तिक आयुष्यातल्या संदर्भातल्या डेव्हलपमेंट या ज्युरिस्प्रुडन्स या नावाखाली एकत्रित केल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स कॅन नॉट बी लिमिटेड. स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज कॅन नॉट बी लिमिटेड मीन्स इट इज अनलिमिटेड इन नेचर. तो ज्युरिस्प्रुडन्सचा स्कोप कसा आहे? अनलिमिटेड आहे. त्याला आपण लिमिट करू शकत नाही, एका कुठल्याही साच्यामध्ये त्याला बंद करू शकत नाही आणि म्हणून तो अनलिमिटेड असा आहे. का अनलिमिटेड असा आहे याचं महत्वाचं कारण आपण शोधूया. व्हाय द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज अनलिमिटेड? तर ज्युरिस्प्रुडन्स हा कशा संदर्भात आहे? ऍज वी नो ज्युरिस्प्रुडन्स इज रिलेटिंग टू द लॉ और नॉलेज ऑफ लॉ. नाउ लॉ कशा संदर्भात आहे? द लॉ इज रिलेटिंग टू द ह्युमन ऑर्डर अँड ह्युमन कंडक्ट. लॉ काय करतो? इट रेग्युलेट्स ह्युमन ऑर्डर आणि ह्युमन कंडक्ट. मग जिथे कुठे असं वाटतंय की ह्युमन कंडक्ट किंवा ह्युमन ऑर्डर ही कमी पडते, त्या ठिकाणी आपल्याला नवीन लॉ तयार करावा लागेल. नवीन लॉ तयार करण्यासाठी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सची मदत घ्यावीच लागेल आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्सचा स्कोप हा डिफाईन केला जाऊ शकत नाही. इन शॉर्ट वी कॅन से दॅट ज्युरिस्प्रुडन्स includes all concepts of human conduct and human order in state as well as in society किंवा in society आपण असं धरूया. ह्युमन कंडक्ट as well as ह्युमन ऑर्डर. काय म्हणायचं याला? कंडक्ट अँड ऑर्डर. कोणासाठी? ऑफकोर्स ऑफ ह्युमन बीइंग, because jurisprudence is closely related with the human conduct and human order. Now, all the concepts which are relating to human conduct and human order, मग ती सोशोलॉजी मध्ये असेल, ती सायकोलॉजी मध्ये असेल, ती इकॉनॉमिक्स मध्ये असेल, कुठल्याही ब्रांच मध्ये असेल की ज्याला आपण ह्युमॅनिटेरियन ब्रांच असं म्हणतो, त्या सगळ्या ब्रांच मध्ये असलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये येतात. आता जे प्री लॉचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाची एक कन्सेप्ट डिस्कस झाली असेल तुमची. सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाची जी काही कन्सेप्ट आहे ही सोशोलॉजी मधली कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स मधली कन्सेप्ट आहे की ह्युमन सोसायटी कशी फॉर्म झाली. फॉर एक्झाम्पल, एखादा ह्युमन बिंग आहे, या ह्युमन बिंगनी एकत्र आला, त्यांनी फॅमिली सेटअप केली. देअरफॉर फॅमिली इज नोन एज द फर्स्ट इन्स्टिट्यूशन ऑफ सोसायटी. फॅमिली मधून सोसायटी तयार झाली, या सोसायटी मधून स्टेट तयार झालं, स्टेट मधून नेशन आणि नेशन मधून पूर्ण युनिव्हर्स तयार झालं. मग ही जी काही डेव्हलपमेंट आहे ही कुठून झालेली आहे? ते ह्युमन बिंग पासून झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो लॉ तयार करायचा आहे हा लॉ ह्या ह्युमन बिंगच्या ऑर्डर आणि कंडक्ट संदर्भात असला पाहिजे. म्हणजेच आपापल्या ह्या सगळ्यांचं एक प्रकारे कॉर्डिनेशन करता येतं, एक प्रकारे रिलेशन मेंटेन करता येतं. मग फॅमिली कशी सुरू होते? तर वी नो मॅरेज पासून फॅमिली सुरू होते आणि म्हणून मॅरिटल लॉज अत्यंत महत्वाचे आहेत. ती सोसायटी कशी आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या सोसायटी मधले मॅरिटल लॉज बघावे लागतात. म्हणजेच काय करावं लागेल? ऑल द कन्सेप्ट विच आर रिलेटेड टू ह्युमन कन्सेप्ट, ह्युमन कंडक्ट अँड ह्युमन ऑर्डर includes in jurisprudence and therefore the scope of jurisprudence is unlimited. Now, according to Justice P.B. Mukherjee, जस्टिस पी.बी. मुखर्जी या ठिकाणी म्हणतात, पी.बी. मुखर्जी यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्युरिस्प्रुडन्स मध्ये काय काय येतं? while defining the scope of jurisprudence, जस्टिस पी.बी. मुखर्जी असं म्हणतात
की ज्युरिस्प्रुडन्स इज बोथ अँड इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन. इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन कशाचं? ऑफ as well as behavioral study, as well as behavioral study. Now behavioral science is a very popular science now. Behavioral study of man in society, of man. जंगलात राहत असेल तर त्याच्या संदर्भात आपल्याला काही कायदा नाहीये. मात्र जर समाजामध्ये राहत असेल तो माणूस, एखादा कुठलाही व्यक्ती, त्याच्या संदर्भातला जो अभ्यास आहे त्याला म्हणायचं ज्युरिस्प्रुडन्स. आता हा पहिला भाग झाला. इट इज अन इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक abstraction as well as it is behavioral study of man in society. ना पुढे ते म्हणतात इट इन्क्लुड्स, म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स मध्ये काय येतं? इट इन्क्लुड्स पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल आयडियाज. ज्युरिस्प्रुडन्स मध्ये काय येतं? फर्स्ट, इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन as well as behavioral study of man in society. Third, it includes political, social, economic and cultural ideas, of course, of human being. And पुढे त्यांनी म्हटलंय it covers the study of man, the study of man in relation to state and society, in relation to state and सोसायटी. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, हा पुढचा पार्ट झाला. these four are the job or the scope of jurisprudence according to Justice P.V. मुखर्जी. ज्युरिस्प्रुडन्स मध्ये नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे, की ज्युरिस्प्रुडन्स हा विषय कशाचा अभ्यास करतो? तर ह्या चार गोष्टींचा अभ्यास करतो असं जस्टिस पी.बी. मुखर्जी म्हणतात. फर्स्ट, इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? एखादी गोष्ट जी मोठी ती छोटी करणं. जसं आधी मोठा कम्प्युटर होता, हळूहळू होता तो छोटा झाला, छोटा नंतर आता तो मोबाईल मध्ये फिट झाला, आणि आता अजून त्याचे छोटे छोटे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात आयपॅड वगैरेच्या माध्यमातून. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय करणं? ती जी ब्रॉड कन्सेप्ट आहे ती ब्रॉड कन्सेप्ट कमी करत आणणं, छोटी करत आणणं, त्याला म्हणायचं ऍब्स्ट्रॅक्शन. कसं? इंटेलेक्च्युअल ऍज वेल ऍज आयडियालिस्टिक. म्हणजे इंटेलेक्च्युअल म्हणजे काय? या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह लॉ घेऊ शकतो, आणि आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी नॅचरल लॉ आपण घेऊ शकतो. आयडियालिस्टिक म्हणजे एखाद्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, त्याचे जे नॉर्म्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत, कस्टम्स आहे, युसेजेस आहे, हे सगळे या आयडियालिस्टिक पॅटर्न मध्ये येतील. त्यामुळे त्याला पण आयडियालिस्टिक, त्या ठिकाणी योग्य असं वातावरण किंवा रिझनेबलनेस. आणि इंटेलेक्च्युअल, इथं काय येईल? इंटेलेक्च्युअल म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाचं ठरवून दिलेलं जे काही बौद्धिक माप आहे त्याला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल. आणि म्हणून इंटेलेक्च्युअल अँड आयडियालिस्टिक ऍब्स्ट्रॅक्शन. त्याचबरोबर इट इज अ बिहेवियरल स्टडी ऑफ मॅन इन सोसायटी. काय आहे तो? बिहेवियरल स्टडी. बिहेवियरल म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो त्याला? कॉन्सिक्वेन्सेस, कॉज अँड कॉन्सिक्वेन्सेस किंवा कॉज अँड इफेक्ट. एखादा माणूस एखाद्या सिच्युएशन मध्ये कसा रिॲक्ट करतो? फॉर एक्झाम्पल, सिच्युएशन असताना कसा रिॲक्ट करेल, लॉकडाऊन असताना कसा रिॲक्ट करेल, त्याची जी लस आली ती लस आल्यानंतर कसा रिॲक्ट करेल, किंवा लस नाही आलेली आहे त्यावेळी तो कसा रिॲक्ट करेल, याचा जो काही अभ्यास केला जातो याला म्हणायचं बिहेवियरल सायन्स किंवा बिहेवियरल स्टडी. आणि हा अत्यंत महत्वाचा असतो ज्यावेळी एखादी पॉलिसी स्टेट लेवलला फॉर्म करायची असते त्यावेळी, जेणेकरून ती पॉलिसी ठरवत असताना समाज नेमका त्या पॉलिसीला कसा रिस्पॉन्ड करेल. एखादी पॉलिसी ज्यावेळी शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट कडून डिक्लेअर होते, एखादा डिसिजन डिक्लेअर होतो, त्यावेळी त्या डिसिजनला कसं रिॲक्ट करतील लोक, याचा जो काही अभ्यास असतो त्याला म्हणतो बिहेवियरल स्टडी. आणि हा देखील ज्युरिस्प्रुडन्सचा अत्यंत महत्वाचा भाग आहे असं सांगितलेला आहे. नेक्स्ट, इट इन्क्लुड्स पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल. न पॉलिटिकल म्हणजे एखाद्या माणसाची किंवा त्या ठिकाणच्या समाजाची जी काही पॉलिटिकल रचना आहे ती कशी आहे ते या ठिकाणी बघितलं जाईल. त्याचबरोबर तिथला सोशल पॅटर्न कसा आहे, म्हणजे तिथल्या समाजाची उतरंड कशी आहे, त्या सामाजिक रचना कशी आहे. इकॉनॉमिक, त्या ठिकाणचे लोकांचे असणारे उत्पन्नाचे साधन, उत्पन्नाचे स्रोत, किंवा एकूण त्या ठिकाणी जे काही
आर्थिक बाब आहे ती कशी आहे, आणि कल्चर त्या ठिकाणचा माणूस मॅच्युअर्ड आहे का, किती मॅच्युअर्ड आहे, त्याचं कल्चरल किती हेरिटेज आहे, किंवा तो कल्चरली किती मॅच्युअर्ड आहे, हे देखील या ठिकाणी बघितलं जाईल. आणि म्हणून ज्युरिस्प्रुडन्स मध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. आणि म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्युरिस्प्रुडन्स इज द फादर ऑफ ऑल सब्जेक्ट. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी ज्युरिस्प्रुडन्स मधून सुटलेली आहे. मानवाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये येतात. माणसाच्या वागण्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच काय, कंडक्ट आणि ऑर्डर संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये येतात. आणि पुढे ते म्हणतात, इट कव्हर द स्टडी ऑफ मॅन इन रिलेशन टू स्टेट अँड सोसायटी. मग प्रत्येक माणसाच्या संदर्भातला या ठिकाणी अभ्यास आहे की तो माणूस समाजामध्ये आणि राज्यामध्ये तो कसा वागतो, हाऊ he corresponds towards the development in state as well as in society. This all includes under the scope of jurisprudence according to Justice P.B. Mukherjee. Therefore, this is a scope of jurisprudence. Much can be said about the scope of jurisprudence, but we have certain time constraints on this online meeting. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या स्कोप काय आहे हे थोडक्यात लक्षात आलं असेल. आपण बरंच काही सांगू शकतो, मात्र या ठिकाणी आपण ते थोडंसं थांबूया. The next point which we are going to cover in this session is now the contents of jurisprudence. Now we know what is scope of jurisprudence, what is by jurisprudence, किंवा jurisprudence म्हणजे नेमकं काय, हे सगळं आपल्याला कळालं. ज्युरिस्प्रुडन्स मध्ये कशाचा अभ्यास करायचा हे देखील आपल्याला कळालं. मात्र हा अभ्यास कशाच्या आधारे करायचा आहे, नेमके कंटेंट्स काय आहे, इन्ग्रेडियंट्स काय आहेत. जसं आपण एखादी वस्तू घेताना, प्रॉडक्ट घेताना बघतो त्याच्यातले कंटेंट्स काय आहेत, इन्ग्रेडियंट्स काय आहे, काही हार्मफुल आहे का की नाही. फॉर एक्झाम्पल जसं याला सेल्फ डिक्लरेशन आपण म्हणतो, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या भाषेमध्ये याला सेल्फ डिक्लरेशन, की ह्या वस्तूमध्ये काय काय कंटेंट आहे. फॉर एक्झाम्पल ज्युरिस्प्रुडन्स या विषयी तुम्हाला शिकायचं आहे, त्या सिलेबस मध्ये काय काय कंटेंट आहे हे 8 कंटेंट आपण बघितले. तसं हा ज्युरिस्प्रुडन्स कुठल्या कशावर आधारित आहे, स्टुडंट 3 गोष्टींवर आधारित आहे असं आपण सांगू शकतो. व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स? These contents of jurisprudence are sources of law, legal concepts, and legal theory. All these are relating to लॉ ओनली. लॉचा संदर्भ जिथे आहे तिथे ज्युरिस्प्रुडन्स आहे. आणि म्हणून व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स? मच कॅन बी सेड, बट देअर आर प्रायमरीली 3 कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. फर्स्ट, सोर्सेस ऑफ, म्हणजे लॉ नेमका कुठून तयार झाला, कसा तयार झाला, लॉ तयार व्हायसाठी काय काय कारण आहेत किंवा काय काय भूमिका आहेत. सेकंड, लिगल कन्सेप्ट, वेगवेगळ्या लिगल कन्सेप्ट ज्या सोसायटीमध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये वर्कआउट केल्या जातात त्या लिगल कन्सेप्ट. त्याचबरोबर काही लिगल थिअरीज, म्हणजे ह्या कन्सेप्ट किंवा ह्या सोर्सेस ऑफ लॉ कसा डेव्हलप झाला ह्या सांगणाऱ्या ज्या काही विचार प्रवाह आहे त्याला आपण लीगल थिअरी असं म्हणतो. दीज 3 आर द बेसिक कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करायचा असेल तर ह्या 3 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. नाउ सोर्सेस ऑफ लॉ विषय सांगताना आपल्याला असं म्हणावं लागेल, ज्यावेळी आपण एखाद्या लॉचा विचार करतो, फॉर एक्झाम्पल एखादा लॉ, फॉर एक्झाम्पल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. नाउ दिस इज अ लॉ. व्हेन दिस इज अडॉप्टेड बाय दी cabinet of union government, that is the central government of India. Now this national education policy becomes the law. आता याच्याप्रमाणे आपल्याला बघावं लागतील 5, 3, 3, 4 असा त्यांनी आता स्टडी पॅटर्न केलेला आहे. मग नेमका हा कशासाठी केला? Why this new formula has been adopted? What exactly this new formula is? How it going to be implemented? हे जे काही WH फॉर्म मध्ये क्वेश्चन्स असतात, व्हाय, व्हॉट, हाऊ, व्हेअर, व्हेन, हे सगळे प्रश्न जिथे उत्तर दिलं जातं त्याला आपण म्हणतो सोर्सेस. त्याला आपण म्हणतो सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, व्हाय इट वॉज नेसेसरी टू अडॉप्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आफ्टर 32 इयर्स. 86 मध्ये ज्यावेळी राजीव गांधींनी डिक्लेअर केली आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यानंतर आतापर्यंत 34 वर्षात काहीही बदल झाले नाही. जे बदल झाले ते अतिशय किरकोळ स्वरूपाचे होते, वरवरचे होते. रूट लेवलला कुठलेही बदल झालेले दिसून येत नाही. नेमके काय बदल झालेले आहेत, व्हाय आपल्याला कळालं. नेमके काय बदल झालेले आहेत त्यासाठी आपल्याला तो ड्राफ्ट वाचावा लागेल. मसुदा जो काही तयार केलेला आहे
ते तो त्या वाचावा लागेल, मग आपल्या लक्षात येईल. हाऊ दे आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट, नेमके कसे इम्प्लिमेंट करणार आहे, 5 काय आहे, 3 काय आहे, हे 3-3-4 चा काय फॉर्म्युला आहे, 2022 पर्यंत हा कसा इम्प्लिमेंट केला जाणार, कुठे नेमका इम्प्लिमेंट करायचा आहे, शहरात इम्प्लिमेंट करायचा आहे, गावात इम्प्लिमेंट करायचा आहे, एखाद्या राज्यात करायचा आहे, एखाद्या राज्यात नाही करायचा आहे, आणि केव्हा करायचा आहे. हे जे काही आहे, दीज आर नोन ॲज अ सोर्सेस ऑफ लॉ. फॉर एक्झाम्पल, आपण जर सोर्सेस बघायला गेलो, कुठलाही लॉ बघत असताना आपल्याला त्या लॉचा सोर्स शोधावा लागतो, की हा लॉ कुठून तयार झाला. फॉर एक्झाम्पल, आपण जर इथे घेतलं की IPC हा एक लॉ आहे आपल्याकडे, इंडियन पिनल कोड. तर ह्या इंडियन पिनल कोड नेमका कुठून तयार झाला, तर हा इंडियन पिनल कोड बेसिकली कोणासाठी आहे, तर इंडियन टेरिटरीमध्ये राहणारे जे काही लोक आहेत, मग सिटीजन असतील ऍज वेल ऍज नॉन सिटीजन असतील, यांच्यासाठी असलेला हा कायदा आहे, की जे इंडियात आहे, इंडिया संदर्भात आहे. अमेरिकन असेल तर ते संबंधात नाही, मात्र तो अमेरिकन जर भारतात येऊन गेला असेल तर त्याच्यावर IPC लागू करावा लागेल किंवा तो लागू होईल. त्यानंतर इंडिया, दुसरं त्याच्यामध्ये म्हटलेलं टेरिटरी, मग भारतामध्ये झालेला असेल किंवा भारताच्या टेरिटरीमध्ये झाला असेल किंवा एक्स्ट्रा टेरिटरी मध्ये झालेला असेल, भारतामध्ये वेगवेगळे राजदूत आहेत, एम्बॅसीज आहेत, तिथे झालेला एखादा गुन्हा असेल, त्याला एक्स्ट्रा टेरिटरियल ऑफेन्स असं आपण म्हणतो. म्हणजेच हा IPC ह्या गोष्टी गव्हर्न करतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे सोर्सेस काय आहे IPCचे, तर याला म्हणायचं कोड. आता हा काय आहे, कोडिफिकेशन. आता कोडिफिकेशन आणि कन्सॉलिडेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघायच्या आहेत. कुठलाही लॉ तयार होत असताना ह्या दोन माध्यमातून तयार होतो. एक असतं कोडिफिकेशन, दुसरं असतं कन्सॉलिडेशन. कोडिफिकेशन म्हणजे काय, तर एखादा लॉ व्यवस्थित असा तयार करणे, कोड तयार करणे, संहिता, आचारसंहिता आपण त्याला म्हणतो, किंवा आदर्श नियमावली असं आपण त्याला म्हणतो. आणि दुसरं असतं कन्सॉलिडेशन, मीन्स टू कन्सॉलिडेट, एका ठिकाणी एकत्र आणणे, एखादी गोष्ट एका ठिकाणी एकत्र आणणे, त्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेशन. मग ज्यावेळी आपण कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्सचा विचार करतो, तो पहिला आहे तो सोर्सेस. Now, it is well known that the basic feature of legal systems are mainly to be found in its authoritative sources and the nature of working legal authority behind these sources. म्हणजे नेमके सोर्सेस काय आहे आणि त्या सोर्सेस मागचे अथॉरिटी काय आहे, म्हणजे कोणी तयार केलं. जसं नॅचरल लॉ असेल, तो म्हणेल की लॉ हा देवांनी तयार केलेला आहे, नेचरने तयार केलेला आहे, गॉड मेड लॉ आहे. पॉझिटिव्ह ज्युरिस्प्रुडन्स जे असेल ते हा लॉ माणसाने माणसासाठी तयार केलेला कायदा आहे. सोशलॉजिकल म्हणतील समाजाने समाजासाठी तयार केलेला कायदा आहे. हिस्टॉरिकल असतील ते म्हणतील इतिहासाने माणसासाठी तयार केलेला कायदा आहे. म्हणजेच हे वेगळे सोर्सेस आहेत. त्याच्या मागची अथॉरिटी काय आहे, तर नॅचरल लॉ मागे अथॉरिटी आहे ती नेचरची किंवा गॉड. जसं आपल्याकडे पाप पुण्य हे सांगितलेलं आहे, की आता श्रावण सोमवार सुरू आहे, सगळ्यांचे उपवास सुरू आहे, हे कोणी कोणाला सांगितलेलं नाहीये. तर हे स्क्रिप्चर्स जे काय आहे, एन्शियंट स्क्रिप्चर्स, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की या 2 दिवसावर आपण ईद साजरी केली, ती ईद साजरी केली पाहिजे असं काय कुठं तत्व काढलेलं आहे का, की नाही. कुठलाही लॉ आहे का, नाही. तर हा नेचरने किंवा गॉडने सांगितलेला आहे, जे वरिष्ठ आहे त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे आणि म्हणून तो आम्ही फॉलो करणार आहोत. सोशलॉजिकल म्हणतील की नाही, असा काही लॉ नाहीये. पॉझिटिव्हिस्ट म्हणतील की लॉ इज मेड बाय मॅन फॉर अनदर मॅन, फॉर बाय पॉलिटिकल सुपिरियर टू पॉलिटिकल इन्फिरियर असं ते म्हणतील. म्हणजेच काय, याच्या मागे जी अथॉरिटी ही कशाची आहे, तर सँक्शन किंवा पनिशमेंट. लोक लॉ का फॉलो करतात, जसं नॅचरल लॉ मध्ये म्हटलेलं आहे की लोकांना पाप आणि पुण्य म्हणजे सीन, जे पाप आहे त्याला लोक घाबरतात की मला नरकात टाकलं जाईल, दो जग में भेजा जाएगा, किंवा असं आम्हाला त्या ठिकाणी तेलात तळून काढलं जाईल, कुंभी पाक मध्ये टाकलं जाईल, आणि म्हणून नरक किंवा जे वाईट कर्म आहे ते याच्यापासून आपण सावध राहतो. किंवा जे नॅचरल लॉ ज्युरिस्ट असतील, नॅचरल लॉ ज्युरिस्ट म्हणतील की नाही, ज्या पनिशमेंट आहेत, पनिशमेंट इन द फॉर्म ऑफ फाईन किंवा इम्प्रिझनमेंट, कॅपिटल पनिशमेंट, या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला फाईन किंवा पनिशमेंट केली जातील, आणि म्हणून माणसं लॉ फॉलो करतात. जसं आपण सिग्नलवर जर कोणीही मामा नसेल किंवा कोणीही पोलीस ऑफिसर नसेल तर आपण तो सिग्नल ब्रेक करतो, कारण तिथे पनिशमेंट देणारा कोणी नाही. मीन्स देअर इज नो अथॉरिटी आणि देअरफॉर दॅट लॉ कॅन नॉट बी फॉलोड. आणि म्हणून सोर्सेस ऑफ लॉ हे सोर्सेस ऍज वेल ऍज अथॉरिटी या दोन्ही प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर काही लिगल कन्सेप्ट आहेत, म्हणजे ज्या लिगल कन्सेप्ट आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. लिगल कन्सेप्ट लाईक या ठिकाणी आपण बघूया, पजेशन,
ownership, right, person, property. These are different legal concepts which are used in law. या कन्सेप्टवर संपूर्ण लॉ अवलंबून असतो. जसं आतापर्यंत पर्सन म्हणजे काय, फक्त जिवंत व्यक्ती असं आपण म्हणत होतो. परंतु आता आपण म्हणतो की पर्सन म्हणजे आर्टिफिशियली एस्टॅब्लिश्ड जो असेल त्याला देखील आपण पर्सन म्हणूया. जसं कंपनी असेल, बँक असेल, त्यांना आपण पर्सन मध्ये घेतलं गेलेलं आहे. जसं प्रॉपर्टी, आतापर्यंत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी या दोन प्रॉपर्टी आपण कन्सिडर करत होतो. इथून पुढे माझा जर ईमेल आयडी असेल, मी वारलो, तर ईमेल आयडी मध्ये असलेले कंटेंट कोणी वापरायचे, जे ईमेलच्या कंपनीने वापरायचे, गुगलने वापरायचे, की माझ्या वारसदाराने ते वापरायचे, की मी ज्या कंपनीचं अकाउंट चालवत होतो त्या कंपनीने ते वापरायचे. नाव हु इज द ओनर ऑफ माय ईमेल, हा देखील प्रश्न इथून पुढे येणार आहे. किंवा मी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट डेव्हलप केलेले आहे, म्हणजेच थोडक्यात माझा जो काही कॉपीराईट आहे, हा कॉपीराईट किती काळ असावा, कोणासाठी असावा, कोणासाठी नसावा, तर ह्या देखील कन्सेप्ट या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये डिस्कस केल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत की याच्यावर संपूर्ण लॉ हा आधारित आहे. किंवा जसं आपण म्हणतो टॉर्ट ही कन्सेप्ट आहे, तर टॉर्ट जो क्राईम पण नाहीये, पण तो सिव्हिल रॉंग आहे आणि म्हणून टॉर्ट नावाची ब्रांच डेव्हलप झाली. पण टॉर्ट मधून पुढे कॉम्पन्सेशन डेव्हलप झालं, कॉम्पन्सेशन मधून पुढे निग्लिजन्स कन्सेप्ट डेव्हलप झाली. या वेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि लास्ट पार्ट जो आहे तो म्हणजे लिगल थिअरीज. थिअरी म्हणजे काय, थोडक्यात विचार प्रवाह किंवा मत प्रवाह. फॉर एक्झाम्पल, मी एखादी थिअरी मांडली की हे जग माणसाने सुंदर निर्माण केलेलं आहे किंवा हे लाईफ फार सुंदर आहे. जर मी असं म्हटलं तर त्याच्या मागचं माझं कारण काय आहे, म्हणजे आय हॅव टू साईड लॉजिकल रिझनिंग टू माय थॉट. काय करावं लागेल, मला त्याला एक लॉजिकल रिझनिंग द्यावं लागेल. माझे जे काही विचार आहेत त्या विचारांना एक लॉजिकल बेस मला द्यावा लागेल आणि हा लॉजिकल बेस देण्याचं काम मी या थिअरीमध्ये करतो. म्हणजे मी जी मी नेहमी मी एखादी गोष्ट लोकांना सांगत असतो, ती गोष्ट सांगत असताना मला काही थिअरी तयार करावी लागते आणि ती थिअरी म्हणजेच ह्या तीन ज्या आहेत, दीज आर द प्राईम कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, सोर्सेस ऑफ लॉ, लीगल कन्सेप्ट आणि लीगल थिअरी. लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचे असे मुद्दे आहेत. आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स हा विषय शिकण्याकरता हे मुद्दे अतिशय महत्वाचे ठरणार आहेत आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत हे मी इतक्या बारकाईने शिकवतो आहे. नाव सम ऑफ द ज्युरिस्ट हॅव ट्राईड टू डिफरन्शिएट बिटवीन ज्युरिस्प्रुडन्स अँड लीगल थिअरी. मात्र त्याच्यामध्ये अतिशय थोडासा डिफरन्स आहे, बिकॉज वी नो ज्युरिस्प्रुडन्स मीन्स फिलॉसॉफी, ज्युरिस्प्रुडन्स मीन्स आणि इन्व्हेस्टिगेशन किंवा ज्युरिस्प्रुडन्स मध्ये रिसर्च. मग ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच लीगल थिअरी का? तर हो किंवा नाही, तर याच्यासाठी अनेक ज्युरिस्टने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे मतप्रवाह व्यक्त केलेले आहेत, ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये मला ह्या दोन गोष्टी सांगायच्या होत्या की व्हॉट आर द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स अँड व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज लिमिटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन ऑर्डर अँड ह्युमन कंडक्ट. आणि जिथे जिथे माणूस आहे, जिथे जिथे माणसाचा संदर्भ आहे, त्या ठिकाणी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणतो द स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज अनलिमिटेड इन नेचर. त्यानंतर कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स आपण बघितले, तर सोर्सेस ऑफ लॉ, लीगल कन्सेप्ट आणि लीगल थिअरी रिलेटेड टू द लॉ. दीज आर द कंटेंट्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारायला हरकत नाही.